हॅलो विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ 11वी मध्ये जे मुलं ऍडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर काल खूप आनंदाची बातमी आली. 28/6/2025 रोजी सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना, मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे. तर ज्या मुलांना कॉलेज अलॉट झालेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि ज्या मुलांना ऑलरेडी म्हणजे कॉलेज अलॉट झालेलं नाही अजून, त्या विद्यार्थ्यांनी राऊंड 2 ची राऊंड 3 ची वाट बघा. सर्व विद्यार्थ्यांना ऍडमिशन 100% मिळणार आहेत, ह्याची सर्वांनी नोंद घ्या. तर आपली जी वेबसाईट आहे ती कशी अपडेट झाली ते मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा. तर जी थोडक्यात जी नोटीस आली आहे, जी नोटिफिकेशन आहे ते मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा. प्रवेश फेरी क्रमांक 1 ची यादी व विविध कोटा प्रवेशाची यादी 28/6/2025 रोजी संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी दिनांक 30/6 ते 7/7 संध्याकाळी 6 या कालावधीमध्ये आपल्या लॉग इन मधून प्रोसीड फॉर ऍडमिशन यावर क्लिक करून संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. म्हणजे सगळ्यांसाठी एक महत्वाची नोटीस इथं बघायला मिळते की विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष त्यांच्या अलॉट झालेल्या कॉलेजमध्ये त्यांना जावं लागणार आहे आणि गेल्यानंतर तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुमची जी फी आहे ते भरून तुम्हाला ऍडमिशन हे कन्फर्म करावं लागणार आहे. पण तत्पूर्वी ऍडमिशनला जाण्याच्या आधी तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर विद्यार्थ्यांना काय करायचं आहे की आपला प्रोसीड फॉर ऍडमिशन म्हणायचं आहे. तर विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले पण पुढची प्रोसेस काय झाली हे विद्यार्थ्यांना माहीत नाही. त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि सर्वच्या सर्व प्रोसेस जी आहे ते आपण पूर्णपणे डिटेलमध्ये बघणार आहोत, याची सगळ्यांनी नोंद घ्या. त्याच्यानंतर बघा आपण काय करणार आहे, आपल्याला कुठलं कॉलेज अलॉट झालंय हे कसं बघायचं मी तुम्हाला सांगतो. तर अलॉटमेंट लिस्ट दिसते बघा तुम्हाला. अलॉटमेंट लिस्ट असं एक तुम्हाला नवीन टॅब दिसतोय. तर टॅबवरती तुम्ही क्लिक करा. या टॅबला क्लिक करा की तुम्ही काय करायचं, तुमचा जो ऍप्लिकेशन नंबर आहे तो इथं टाका. आता ऍप्लिकेशन नंबर जर टाकायचा असेल तर पहिल्यांदा ऍप्लिकेशन नंबर इथून कॉपी केला आपण आणि हा ऍप्लिकेशन नंबर आपण होम वरती गेलो आणि अलॉटमेंट लिस्टच्या इथं आपण ऍप्लिकेशन नंबर हा टाकून दिला आणि हा सर्च केला. तर बघा या मुलाला हे कॉलेज अलॉट झालेले आहे. इथं तुम्हाला ऍप्लिकेशन आय डी, प्रिफरन्स नंबर म्हणजे 3 नंबरचं कॉलेज ह्या विद्यार्थ्याला लागलेलं आहे. स्टुडंट कॅटेगरी, नंतर अलॉटेड कॅटेगरी. अलॉटेड कॅटेगरी म्हणजे काय हो, विद्यार्थ्याला कुठल्या कॅटेगरीमध्ये ऍडमिशन मिळालं आहे. आणि स्टुडंट कॅटेगरी म्हणजे काय की विद्यार्थी ज्या कॅटेगरीमध्ये त्यांना ऍडमिशन घेण्यासाठी त्यानं फॉर्म भरताना ऍडमिशन कॅटेगरी दिली ती, आणि अलॉटेड कॅटेगरी म्हणजे त्याला मिळालं त्याच्यात. तर मेरिट मार्क्स दिसत आहेत, युडायस नंबर दिसतोय, अलॉटेड कॉलेज नेम दिसतोय, अलॉटेड स्ट्रीम दिसत आहे. स्ट्रीम आहे सायन्स म्हणजे सायन्सला ऍडमिशन मिळालं आहे. स्ट्रीम कोड दिसत आहे. स्टेटस दिसत आहे. स्टेटस काय आहे, अलॉटेड आहे. ऍडमिटेड आहे का, नाही. ऍडमिटेड कधी दिसणार, जेव्हा ऍडमिशन विद्यार्थी जाऊन घेणार तेव्हा स्टेटस ऍडमिटेड होणार. नंतर मीडियम इंग्लिश मीडियम आहे, बरोबर आहे. आणि जर समजा इथं तुम्हाला काय वेळा काय होतं की तुमचा नंबर टाकल्यानंतर तर तुम्हाला नो रेकॉर्ड फाउंड असं दिसू शकतं. तर काय करा विद्यार्थ्यांनी सांगतो मी तुम्हाला. इथं डाउनलोड अलॉटमेंट लिस्ट असा ऑप्शन दिसतोय बघा उजव्या कोपऱ्यात मध्ये. ही अलॉटमेंट लिस्ट डाउनलोड करा. ही अलॉटमेंट लिस्ट डाउनलोड केल्यानंतर बघा तुम्ही इथं आर्ट्स दिसते, कॉमर्स दिसते आणि सायन्स. म्हणजे आर्ट्सचे असतील ते आर्ट्सचे विद्यार्थी डाउनलोड करा, कॉमर्सचे असतील त्या विद्यार्थ्यांनी राऊंड 1 ची कॉमर्स 1 ची लिस्ट करा आणि त्याच्यानंतर सायन्सचे असतील त्यांनी राऊंड 1 ची सायन्सची लिस्ट डाउनलोड करा. आपण सायन्सची लिस्ट डाउनलोड करूया. आता सायन्सची लिस्ट डाउनलोड जर करायला करत गेलं तुम्ही तर बघा तुम्हाला जवळजवळ इथं एक 3464 ची मोठीच्या मोठी तुम्हाला एक पीडीएफ डाउनलोड होती. पण विद्यार्थ्यांना मी सांगतोय त्यांनी ही पीडीएफ डाउनलोड करायचा प्रयत्न करू नका तुमच्या मोबाईलवरती. हा मोबाईल तुमचा हँग होऊ शकतो. ह्या वेबसाईट ही जी पीडीएफ आहे, पीडीएफ खूप मोठी आहे, डाटा खूप जास्त आहे, त्यामुळे तुमचा मोबाईल हँग होऊ शकतो. म्हणून काय करू शकता तुम्ही, काय करा सरळ सरळ तुम्ही काय करा, तुमच्या लॉग इन नंबर आहे किंवा तुमचा जो ऍडमिशन ऍप्लिकेशन नंबर आहे ना तो इथं टाकून द्या. इथं टाकलं की तुम्हाला काय बघा मिळतंय, तुम्हाला पूर्णपणे सर्व डिटेल्स इथे बघायला मिळतात. आणि अजून एक ठिकाण आहे जिथं तुम्ही हे सगळे डिटेल्स बघू शकता. काय करायचंय तुम्हाला, होमवर यायचंय, लॉग इनला जायचंय. लॉग इनला गेल्यानंतर तुम्ही इथं लॉग इन आयडी टाका. लॉग इन आयडी टाकल्यानंतर तुम्ही इथं जो कॅप्चा आहे तो एंटर करा. EZC EEZ कॅपिटल सी आहे. आणि हे इथं लॉग इन जर केलं तुम्ही तर तुम्हाला एक नवीन जो तुमचा डॅशबोर्ड आहे तो पण होते. आणि या डॅशबोर्डला इथं बघा डाव्या साईडला जो मेनू आहे त्याच्यामध्ये तुम्ही शेवटला जायचं, तुम्हाला कॅप ऍडमिशनचा नवीन काय दिसतोय, नवीन एक मेनू दिसतोय. त्याच्या मग कॅप ऍडमिशन समरी मध्ये जर क्लिक केलं तर 0 राऊंडचा काय विषय नव्हता. रेग्युलर राऊंड बघा अलॉटेड आहे, कॉलेज अलॉटेड आहे.
हे इथं तुम्हाला दिसतंय अलॉट झालेलं कॉलेज. आणि स्टेटस काय आहे बघा, नॉट ऍडमिटेड, अजून ऍडमिशन झालेलं नाहीये. डॅशबोर्डला पण तुम्हाला बघा काय बघायला मिळते, स्टेटस नॉट ऍडमिटेड. हा स्टेटस जेव्हा विद्यार्थी जाऊन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार, ऍडमिशन कन्फर्म तिकडून कॉलेजकडनं झालं की इथं तुम्हाला ऍडमिटेड असा स्टेटस बदलणार आहे. आता दुसऱ्या नंबरचा जो आहे तो इथं जा खाली, 2 नंबरचा जो आहे त्याच्या खाली जावा. 2 नंबरला तुम्ही इथे गेला तर बघा पूर्ण विद्यार्थ्याचे स्टुडंटचे जनरल डिटेल्स तुम्हाला बघायला मिळत आहेत बघा. इथं जनरल डिटेल्स आहेत. त्यानंतर अलॉटमेंट डिटेल्स मध्ये बघा पूर्णपणे कॉलेज जे अलॉट झाले ते तुम्हाला इथं बघायला मिळते. विवेकानंद कॉलेज सायन्स. आणि ऑफलाईन म्हणजे विद्यार्थ्याला तिथं जाऊनच ऍडमिशन घ्यावं लागणार आहे. प्रिफरन्स बघा इथं. त्याच्यानंतर अलॉटमेंट डेट आहे. अलॉटमेंट शेड्यूल बघा, शेड्यूल मी आत्ताच तुम्हाला सांगितलं 30 जून 2025 ते 7 जुलै 2025 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्या दिवशी तुम्ही ऍडमिशन करू शकता. आणि अलॉटेड कॅटेगरी मी तुम्हाला मगाशी सांगितलं SCBC प्युअर असं आहे. त्याच्यानंतर बघा स्टेटस आहे, कॉलेजचा स्टेटस कसा आहे, एडेड म्हणजे हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे. आणि त्याच्यानंतर बघा खाली तुम्ही, सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला ऍडमिशनला जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांना लॉग इन करून हे सर्वच्या सर्व डॉक्युमेंट जे आहेत, समजा काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे राहिले असतील तर सर्वच्या सर्व डॉक्युमेंट जे आता 10th मार्कशीट असेल, तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल असेल, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, अंडरटेकिंग असेल, समजा ह्यातलं जे आहेत तुम्हाला जे लागू पडतात ते सगळे तुम्ही कॉलेज काय करायचे, ते कॉलेजमध्ये जाण्यापूर्वी तुम्ही सगळेच्या सगळे डॉक्युमेंट्स इथं अपलोड करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात तुम्ही खाली गेल्यानंतर बघा तुम्हाला इथं प्रोसीड टू ऍडमिशन हा ऑप्शन दिसतोय का इथं बघा. प्रोसीड टू ऍडमिशन हा ऑप्शन दिसत नाही, म्हणजे हा जो आहे तो 30 तारखेला हा ऑप्शन तुम्हाला चालू होणार आहे सगळ्यांना. मग तुम्हाला ते दाखवतो मी कुठं दिसतोय ते बघा. इथं त्यांनी मॅन्युअल दिलेलं आहे आपल्याला, हे मॅन्युअल एकदा बघूया आपण. ह्या मॅन्युअल मध्ये पूर्ण बघा माहिती दिलेली आहे. तर आपण सगळं बघितलं ऑलरेडी. अलॉटमेंट चेक अलॉटमेंट लिस्ट हे जर करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, हा तर काय करावं लागेल आपल्याला, विद्यार्थ्यांना पहिल्यांदा काय करायचं, रिक्वायर्ड टू लॉग इन देअर विथ द प्रोव्हाइडेड क्रेडेन्शियल टू, लॉग इन केल्यानंतर लॉग इन पण करू शकताय. लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर काय होतं, विद्यार्थ्याला डायरेक्ट इथे त्याचं अलॉटेड स्टेटस दिसतोय. अलॉटमेंट लिस्ट फ्रॉम द होम पेज विदाउट लॉग इन, म्हणजे लॉग इन न करता तुम्ही तुमचं जे होम पेज आहे त्याच्यावरूनच तुम्ही बघू शकताय. तर हे कसं बघू शकता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. तुमचा ऍप्लिकेशन नंबर इथं टाकायचा होता आणि ऍप्लिकेशन नंबर इथं टाकला की तुमचं बघा सगळं हे दिसत होतं. आपल्याला ऑलरेडी आता दाखवलं मी तुम्हाला. त्याच्यानंतर बघा विद्यार्थ्याच्या स्टुडंट डॅशबोर्डवरती, म्हणजे स्टुडंट डॅशबोर्ड कधी ओपन होतोय, जेव्हा विद्यार्थी लॉग इन करतोय तेव्हा. मग तुम्हाला हे लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड असा दिसतोय बघा. आणि डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला डाव्या साईडला बघा, डाव्या साईडला अशा काही गोष्टी बघायला मिळणार आहेत. तर इथं बघा तुम्ही कॅप अलॉटमेंट स्टेटस वरती क्लिक करायचं आहे. कॅप अलॉटमेंट स्टेटस वरती क्लिक केलं की विद्यार्थ्याचे स्टुडंट डिटेल्स येत आहेत, अलॉटमेंट डिटेल्स दिसणार आहेत इथं. तर इथं आणि त्याच्यानंतर बघा विद्यार्थ्यानं जाऊन ऍडमिशन घ्यायच्या आधी कन्फर्म ऍडमिशन कन्सेंट आहे, म्हणजे ऍडमिशन कन्फर्म करायच्या आधी विद्यार्थ्यांना सगळे आपले काय करायचे, डॉक्युमेंट अपलोड करणं गरजेचं आहे. तर डॉक्युमेंट अपलोड झाली, आता डॉक्युमेंट अपलोड झाली, सगळे डॉक्युमेंट अपलोड झाली की बघा इथं तुम्हाला प्रोसीड फॉर ऍडमिशन असा स्टेटस, दिसतो इथं. तर प्रोसीड फॉर ऍडमिशन असं क्लिक केलं की तुम्हाला काय येणार आहे, तुम्ही इथं कन्फर्म म्हणायचं आणि कन्फर्म झालं की तुम्ही काय करायचं, सक्सेस म्हणून तुम्हाला इथं दिसतंय बघा. म्हणजे तुम्ही आता जाऊन काय करू शकता, जाऊन तुम्ही कॉलेजमध्ये जायचं आहे आणि गेल्यानंतर तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट तुमचे जे अलॉटमेंट लेटर आहे ते घेऊन जायचं आहे. अलॉटमेंट लेटर त्याची झेरॉक्स, तुमचा फॉर्म आहे त्याची झेरॉक्स, आणि तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत, मार्कशीट असेल, तुमची कास्ट सर्टिफिकेट असतील, त्याच्यानंतर तुमचे इन्कम सर्टिफिकेट असतील. इन्कम सर्टिफिकेटची गरज नाही, पण जे महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत जसे की TC वगैरे ते तुम्हाला त्याच्या झेरॉक्स वगैरे तुम्हाला घेऊन जायचे आहेत. आणि इथं तुम्ही आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होते, विद्यार्थ्यांच्या काही गोष्टी सांगतो तुम्हाला. विद्यार्थ्याला एखादं कॉलेज अलॉट झाले आणि आता पुढं विद्यार्थ्यांना काय करायचं, अलॉट झाले तर जर त्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तरच विद्यार्थ्यांना प्रोसीड फॉर ऍडमिशन म्हणा. आणि जर विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालेला आहे पण त्याला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं नसेल तर तुम्ही काहीच करू नका, प्रोसीड फॉर ऍडमिशन म्हणू नका, पुढची कुठलीही प्रोसेस करायची नाही. आपोआप काय होईल, ते जो तुम्हाला अलॉट झालेला कॉलेजचा जो स्टेटस आहे तो 7 तारखेला लॅप्स होईल. 7 तारखेला लॅप्स झाला की जेव्हा तुम्हाला 8 तारखेला नवीन वॅकन्सी येईल की ह्या कॉलेजमध्ये ही वॅकन्सी शिल्लक आहेत आणि एवढ्या वॅकन्सी टोटल जागा शिल्लक आहेत,
तर कॅप राऊंड 2 साठी तुम्ही काय करू शकता, परत तुम्हाला लॉग इन करायचं आहे. कॅप राऊंड 2 मध्ये म्हणजे राऊंड 2 मध्ये जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला परत लॉग इन करून तुम्हाला ऍप्लिकेशनचा जो पार्ट 2 आहे त्यामध्ये जाऊन तुम्हाला कॉलेजचे नव्याने प्रिफरन्स द्यावे लागतील. आणि नव्याने प्रिफरन्स दिले की तुम्ही काय करू शकता, नव्या राऊंड 2 मध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. पण सर विद्यार्थ्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर प्रोसीड फॉर ऍडमिशन म्हणून पुढची प्रोसेस मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे. पण समजा अजून एक कंडिशन आहे, ज्या विद्यार्थ्याला ऑलरेडी कॉलेजला प्रिफरन्स जो त्यानं दिला होता कॉलेज नंबर 1, तो त्याच कॉलेजमध्ये त्याला ऍडमिशन जर मिळाला असेल, पण विद्यार्थ्याला आता त्याचं मन बदललंय आणि त्याला काय वाटतंय की आता मला प्रिफरन्स नंबर 1 मध्ये मला कॉलेजमध्ये ऍडमिशन मला घ्यायचं नाही, तर अशा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा एक गोष्ट, त्या विद्यार्थ्यांना जर त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावंच लागेल ही पहिली गोष्ट. आणि जर ऍडमिशन नाही घेतलं त्यानं मिळालेल्या कॉलेजमध्ये जर प्रिफरन्स नंबर 1 मिळाला असेल तर बोलतोय, प्रिफरन्स नंबर 1 मिळालाय आणि विद्यार्थ्याला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही घ्यायचं ही कंडिशन असेल तर विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, राऊंड 2 राऊंड 3 हे जे आहेत त्या या राऊंडसाठी तुम्हाला कन्सिडर ते करणार नाहीत. आणि मग तुम्ही शेवटीचा जो राऊंड आहे ना ओपन टू ऑल, त्या राऊंड मध्ये तुम्हाला काय करावं लागेल, ज्या राहिलेल्या जागा आहेत त्या राहिलेल्या जागांसाठी तुम्हाला फॉर्म भरता येईल शेवटीचा, ज्याला आपण ओपन टू ऑल राऊंड म्हणतो. पण जर विद्यार्थ्याला 2 नंबर 3 नंबरचं कॉलेज ऍडमिशन आहे अलॉट झालंय, जसं की आता इन केस आपण ज्या विद्यार्थ्याचं तुम्हाला बोललो इथं, त्या विद्यार्थ्याचं पण बघा त्याला जे ऍडमिशन मिळालं होतं तर 3 नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे, तो विद्यार्थी काय करू शकतोय, तो विद्यार्थी इझिली तो काय करू शकतो, त्यानं ऍडमिशन जरी नाही घेतला तरी चालतंय आणि त्यानं तो सेकंड राऊंड 2 साठी तो फॉर्म भरून राऊंड 2 मध्ये तो पार्ट करू शकतोय, काय प्रॉब्लेम नाही. ज्या विद्यार्थ्याला 2 आणि 3 आणि 4 5 6 7 8 9 10 असे प्रिफरन्स मिळालेत, शेवटचे 1 नंबर सोडून जो प्रिफरन्स मिळाला, समजा त्यांना राऊंड 2 राऊंड 3 साठी कन्सिडर करण्यात येणार आहे, असं विषय आहे. त्याच्यानंतर बघा आता समजा काही विद्यार्थ्यांना काय होतंय की अलॉटेड कॉलेज आहे, समजा आता एक विद्यार्थी आहे त्याला 4 नंबरचा प्रिफरन्सचं कॉलेज मिळालेलं आहे, कॉलेज अलॉट झाले, पण त्यानं चुकून काय केलं, प्रोसीड फॉर ऍडमिशन म्हणला. चुकून प्रोसीड फॉर ऍडमिशन म्हणल्यामुळे काय झालं की तो विद्यार्थी तिथं जाऊन ऍडमिशन घेणार आहे असं ठरलं, पण तो काय करू शकतो आता नव्याने त्यांच्यासाठी काय झाले, इथं तुम्हाला अंडू करू शकता बघा, तुम्ही अंडू करू शकता, अंडू प्रोसीड ऍप्लिकेशन हा नव्यानं तुम्ही प्रोसीड फॉर ऍप्लिकेशन म्हणल्यानंतर एक तुम्हाला ऑप्शन दिसणार आहे, तुम्ही अंडू प्रोसीड फॉर ऍडमिशन म्हणून जो तुम्ही कन्सेंट दिलाय की मी जाऊन ऍडमिशन घेणार आहे, हा कन्सेंट तुम्ही कॅन्सल करू शकता. ह्याची पण विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची. आणि समजा ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचंय मग त्यांनी जे काय डॉक्युमेंट्स असतील ते सगळे डॉक्युमेंट्स इथं आपले अपलोड करून प्रोसीड फॉर ऍडमिशन म्हणा आणि सक्सेस म्हणा, तुम्ही जाऊन ऍडमिशन डायरेक्टली घेऊ शकताय. आणि समजा आता राऊंड 2 आहे तो 9 तारखेला राऊंड 2 चालू होणार आहे. राऊंड 2 साठी तुम्ही नव्यानं काय करू शकता, तुम्ही रजिस्ट्रेशन पण करू शकता, पार्ट 1 भरून पार्ट 2 पण भरू शकता, पार्ट 2 मध्ये तुम्ही कॉलेजचे प्रिफरन्सेस देऊन तो फॉर्म लॉक करू शकताय. समजा काही विद्यार्थ्यांना पार्ट 1 मध्ये आपलं काही चेंजेस करायचे असतील तर पार्ट 1 मध्ये चेंजेस करू शकतात, नव्यानं रजिस्ट्रेशन करू शकतात, पार्ट 2 मध्ये चेंजेस करू शकतात, पार्ट 2 मध्ये चेंजेस करून हाय त्या कॉलेजची लिस्टचं तुम्ही खालीवर करू शकता आणि नव्यानं कॉलेजचा नवीन प्रिफरन्स पण तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारे जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन सर्व जे आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. या व्यतिरिक्त जर विद्यार्थ्यांना काय अडचणी असतील, ज्या कंडिशन ही आहे की विद्यार्थ्याला जर ऍडमिशन घ्यायचंय प्रोसीड फॉर ऍडमिशन म्हणा, आणि जर विद्यार्थ्याला ऍडमिशन घ्यायचं नाही तर जर कॉलेज प्रिफरन्स नंबर 1 मिळाला असेल तर घ्यावंच लागेल, आणि घ्यायचं नसेल तर मग मी तुम्हाला कंडिशन सांगितलंय, तुम्हाला अजिबात राऊंड 2 राऊंड 3 साठी कन्सिडर केलं जाणार नाही. आणि त्याच्यानंतर जर विद्यार्थ्याला 2 आणि 3 नंबरचं ऍडमिशन कॉलेज मिळालेलं आहे पण त्याला तरी पण तिथे ऍडमिशन घ्यायचं नाही, तर तो काय करू शकतो, त्यानं काहीच करायचं नाही, सरळ सरळ तो विद्यार्थी काय करू शकतोय, 7 दिवसानं ते काय होणार आहे, आपोआप तो प्रिफरन्स निघून जाईल आणि तुम्हाला परत त्याला नवीन राऊंड साठी सेकंड राऊंड साठी तुम्ही 9 तारखेपासून काय करू शकता, नवीन प्रिफरन्स देऊ शकता आणि तुम्हाला पाहिजे त्या कॉलेजमध्ये तुम्ही राऊंड ऍडमिशन घेण्यासाठी राऊंड 2 मधून तुम्ही काही पार्टिसिपेट करू शकता. अशा प्रकारे ही सर्व इन्फॉर्मेशन आहे. तर ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालंय हे पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकताय. आणि जर काही तुमच्या अडचणी असतील ऍडमिशनच्या बाबतीत, त्या अडचणी असतील तर मला कमेंटमध्ये सांगा आणि आपण काय करू, त्याच्यावरती बेस्ट सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करू. आणि काय अडचणी असेल तर प्लीज कमेंट करू शकताय. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ
जास्तीत जास्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांचा धन्यवाद.